नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन अशी चर्चा घेऊन आलोय. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा, देवेंद्र फडणवीसांचं सरकार भ्रष्टाचारामध्ये सुसाट पळालेलं आहे आणि भ्रष्टाचार हा फार मोठ्या प्रमाणात बोकाळलाय. त्याची कारण सुद्धा तशीच आहे. विरोधकांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले आहेत. एकतर वोट चोरी, पुन्हा भ्रष्टाचार, मुंबईमध्ये तुंबलेलं पाणी असेल, सिलिंगचा झालेला घोळ असेल, किंवा नवनवीन बांधलेले पूल जे पडलेत ते असेल, किंवा मुंबई गोवा महामार्ग असेल. हे सगळेच महामार्ग किंवा भारतीय जनता पक्षाने जी केलेली जेवढी कामं आहेत ती अतिशय निकृष्ट दर्जाची तकलादू कामं झाल्यात. अक्षरशः अख्खी कामाच्या कामं पडलेत. म्हणजे देवाभाऊ सुसाट आणि भ्रष्टाचार फुपाट असं म्हणण्याची वेळ आता देवाभाऊवरती आलेली आहे. जे आपण म्हणतो सुसज्ज राजकारणी, बिगर भ्रष्टाचारी माणूस, भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही, परंतु काही नाही, भ्रष्टाचार हा खूप मोठ्या प्रमाणात. तर चला, नेमकं काय काय, कुठल्या कुठल्या प्रकरणामध्ये काय काय झालंय, सिलिंगचं काय झालंय, वरळीचं किंवा इतर ठिकाणचं काय झालंय, उर्वरित महाराष्ट्राचं काय झालंय, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा, म्हणजे आपल्या लक्षात येईल, आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर आपल्या लक्षात येईल संपूर्ण नेमकं काय झालेलं आहे. तर चला, चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये 2014 पासून देवेंद्र फडणवीसांचं सरकार आले. मधला 1-2 वर्ष वगळता फुल टाइम हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे. ज्या विकासाच्या गप्पा मारल्या जात होत्या, ज्या विकासाची गंगा महाराष्ट्रात आली म्हणून सांगितलं जात होतं, ते सगळे दावे फोल ठरलेत. हे कालच्या पावसावरून आपल्याला दिसलेलं आहे. जे मोठे मोठे ब्रिज बांधले होते, जे रस्ते बनवले होते, अख्खेच्या अख्खे रस्ते सपाट झालेले आहेत. म्हणजे पावसामुळे त्या रस्त्यांचं पहिल्याच पावसामध्ये प्रचंड असं नुकसान झालंय. मुंबईची तर तुंबई झाली. अक्षरशः मुंबईमध्ये तर पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साठलं, आणि जिकडं तिकडं आपल्याला पाणी साठलेलं दिसलं. आणि मुंबईची तुंबई कशी झालं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकरणाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आता मुंबईमध्ये जर म्हटलं तर मुंबईमध्ये पाणी साठण्याचं प्रमाण हे बघा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता मुंबईमध्ये अंधेरी असेल, तो रस्ता सगळा बंदच झाला. अंधेरी असेल, कुर्ला टर्मिनल असेल, दादर असेल, प्रभादेवी असेल, वरळी, लालबाग, गांधी बाजार, किंग सर्कल असेल, या सगळ्या भागामध्ये प्रचंड पाणी साठलं, जलमय वातावरण झालं. जे मुंबईचं, जे आपण म्हणतो की मुंबईचं पाणी जाण्यासाठी ज्या गटर लाईन आहेत, या गटर लाईन ज्या स्वच्छ केल्या गेल्याचा जो दावा देवेंद्र फडणवीस सरकारकडनं केला जात होता, तो सपशेल फोड ठरलेला आहे. आता ही मुंबई महापालिका जवळपास 8-9 वर्ष झालं या सरकारच्या ताब्यात आहे. ती बिगर निवडणुका असताना किंवा निवडणूक झालेली असताना सुद्धा यांच्या ताब्यात आहे. आणि पत्रकारांनी प्रश्न विचारलं तर असं सांगण्यात येतं की ह्यांनी 20 वर्षाची जी घाण करून ठेवलेली आहे ती आम्ही स्वच्छ करतोय. म्हणजे स्वच्छ नाही, फिच्छ नाही, काय नाही, हे मूर्खपणाची लक्षणं आहे, मूर्खावरी उत्तर द्यायची. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की अमित साटम, म्हणजे मुंबईमध्ये माणूस मेल्यानंतर कशा पद्धतीनं किती किती हसत होता, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. म्हणजे हे एक, म्हणजे काय म्हटलं पाहिजे, अशा संवेदना काय आहेत का नाही, हे सुद्धा अशा लोकांना बघा समजत नाही, उमजत नाही. तर बघा, मुंबईची कशी तुंबई झाली. सायन हायवे असेल, येरवडेल असेल, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल, नालासोपारा असेल, सेंट्रल पार्क, तुळींज पूल, आयर्न हॉस्पिटल रोड असेल, हे सगळेच्या सगळं बंद आहे. आता BMC काय काय बंद केलं बघा. चेंबूर मधला हिला हे शेवा रस्ता बंद केला. अंधेरी मधलं वीरदेव देसाई रस्ता बंद केला. अंधेरी मधला स्वामी विवेकानंद महामार्ग बंद केला. अंधेरी भुयारी मार्ग बंद केला. विक्रोळी हुमा मॉल जंक्शन बंद केलं. गांधीनगर जंक्शन बंद केलं. परेश पार्क बाजारपेठ बंद केली. म्हणजे हे सगळं बंद केलं. लोकल सुद्धा हार्बर लाईन बंद आहे, पश्चिम लाईन बंद आहे. भांडोप मधलं बराच मोठा रस्ता तिथं खड्डा पडलाय. पुन्हा MSRDC सुद्धा बरचसं काय काय केलेलं आहे तिथं. म्हणजे हे सगळं, ह्याची सगळी कामं झालेली होती. पण देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळामधला जो भ्रष्टाचार हा या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कसा ठरतोय हे सुद्धा आपण बघितलेलं पाहिजे. तर आता मुंबई सहित आता इतर राज्यामध्ये कुठं कुठं काय झालंय, तर मुंबईचा एक आपण सिलिंगचा एक वरळीचा जो
सी लिंक आहे सध्या तो चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं आपण जागतिक टेक्नॉलॉजी वापरली, चायनाची टेक्नॉलॉजी, अमेरिकेची टेक्नॉलॉजी, असं बरंच काय काय सांगितलं होतं. त्याच्यावर पाणी येणार नाही, रस्ता खराब होणार नाही असं सांगितलं होतं. मात्र ते रस्त्याची अक्षरशः जोरदार होऊन गेलेले आहे. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये त्याबाबत सगळी गरमागरम चर्चा आहे की देवाभाऊनी कशा लबाडे आणि कशा ढोंगीपणाच्या बाडा मारते हे सरकार, हे सगळं त्याच्यातून आपल्याला दिसते. सध्या सी लिंक आता 7 जुलैला मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये हा सगळा सी लिंक अख्खा पाण्यात गेला. जे सांगितलं जात होतं रस्त्यावरती एक थेंब ही पाणी येणार नाही, रस्ता हा अमेरिकन टेक्नॉलॉजी अमकं तमकं असं काय काय केलंय असं सांगितलं जात होतं. मात्र पहिल्याच पावसामध्ये ह्या रस्त्याची तुंबई कशी झाली बघा. आता हा फेब्रुवारी 26 मध्ये या रस्त्याचं उद्घाटन सुद्धा मागल्या महिन्यातच केलेलं आहे. आणि वांद्रे रेल्वेमेक्स जवळ 900 मिलीमीटर पाणी पुरवठ्याची पाईपलाईन बघा, त्यावेळी पाणी 50 फूट उंचीनं ते सोडलेलं होतं आणि ट्रॅफिक सुद्धा जाम झालेला आहे. तर सी लिंक जे आहे हा कसाच बंद पडणार नाही असं सांगितलं गेलेलं होतं. मात्र मुंबई एक्सप्रेस हायवे मिसिंग लिंक, दरड स्लॅब कोसळला आणि बंद पडली. तसंच जुना मुंबई पुणे हायवे आहे तो सुद्धा सध्या बंद पडलेला आहे. आता प्रशासनानं सांगितलेलं आहे की तुम्ही घराच्या बाहेरच पडू नका, घराच्या बाहेर जर पडला तुम्ही तर तुमचं अवघड होईल, म्हणले पावसात गावला तर तुम्ही भिजून जाचाल, गॅरंटी नाही माणसाची असं सांगितलं गेलेलं आहे. मात्र त्या सीलिंगची सर्वात अधिक चर्चा आहे बघा मित्रांनो, लय मोठी अशी चर्चा आहे त्या सीलिंगची. म्हणजे तो किस्सा झालाय देशभर सगळीकडे. ते देवेंद्र फडणवीसाचं भाषण दाखवतात, नितीन गडकरीचं दाखवतात. नितीन गडकरी तर काय लबाड्यान फुसारक्या मारत होते. ते असं एका कार्यक्रमात म्हणत होते की दुबईचा राजा आला आणि त्यांनी सांगितलं की मोदीजी हमारे ऊपर एक एहसान कर दो. वो बोले क्या? अरे नितिन गडकरी को हमारे इधर 6 महीने के लिए भेजो, हमारे इधर के रस्ते बनाओ. अहो ते जर नितीन गडकरीला उलटा टांगला असता, फाशी दिली असती, रस्ते जर असे झाले असते तर. म्हणजे इतर देशामध्ये असं भ्रष्टाचार चालत नाही, भ्रष्टाचारांना फाशी दिली जाते. चीनमध्ये 2 मंत्र्यांना भ्रष्टाचारामुळे फाशी देण्यात आलेली आहे, फाशीची शिक्षा दिलेली आहे. म्हणजे तिथं ह्या अशा गोष्टी चालत नाही, त्या तिकडे भ्रष्टाचार. आपल्याकडे आज रस्ता केला की 15 दिवसांनी तो उकडून जातो आणि काही नाही त्याच्यावरती, नुसतं हुशारक्या मारण्याचं काम हे सरकार करतंय बघा. आता भ्रष्टाचारावरती कसलीही कारवाई करत नाही ते, म्हणजे कारण की ह्यांनीच पाळलेली ही सगळी पिल्लं आहेत, त्यांनाच सगळी कामं दिलेली आहेत. त्याच्यामुळं अजिबात शून्य कारवाईच करायची नाही. उलटा त्याने मोठा अजून भ्रष्टाचार केला पाहिजे अशी त्याची वाट बघितली जाते. ही अजून दुसरा काय करतोय भ्रष्टाचार आणि त्यातला आपल्याला पैसे आणून दिले पाहिजे. आपण राम मंदिरातला घोटाळा बघितला. राम मंदिराच्या बांधकामामध्ये 40% पैसे घेतलेले आहेत आणि राम मंदिराचं छत सुद्धा गळतंय, आपण बघितलेलं आहे त्याच्या बातम्या. म्हणजे भला मोठा भ्रष्टाचार, म्हणजे देवदेवतांमध्ये मंदिरांमध्ये भ्रष्टाचार हे लोक करतात. तर हे कामं तर काय किरकोळच आहेत, हे अख्खचे अख्ख खाऊन टाकतील मित्रांनो. तर भ्रष्टाचाराचे आरोप बघा ह्यांच्यावरती काय काय झालेले आहेत. तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा आरोप केलेले आहेत की महायुतीचं सरकार राज्याला विकासाच्या शेवटचं आणि भ्रष्टाचारात दिलेलं स्थान आहे. आता कुठल्या मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेत हे सुद्धा आपण बघू. योगेश कदम मंत्री यांच्या आईच्या नावावरती डान्स बार आहे आणि तो चालू आहे डान्स बार. तिथं जेव्हा बाला सापडल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या तेव्हा ते कळलं की हा डान्स बार राज्यमंत्री योगेश कदमचा आहे बघा, हा भ्रष्टाचाराचा. त्याचबरोबर संजय शिरसाट यांच्या घरी पैशाने भरलेली बॅग गावली होती, परंतु त्याची काहीही चौकशी करण्यात आलेली नाही. म्हणजे भ्रष्टाचार कसा दाबला जातोय बघा. हे इतर कोणाचं असतं तर त्याला फरफटत नेलं असतं, मात्र हे भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाणारे लोक आहेत म्हणून ह्यांच्यावरती कारवाई केली गेलेली नाही. आता माणिकराव कोकाटे विधान परिषदेमध्ये रमी खेळत बसले होते शेतकऱ्याबाबत संवेदना, त्याच्यावर सुद्धा बरी मोठी अशी टीका त्यांच्यावरती झाली. म्हणजे आणि दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावरती MSRDच्या घोटाळ्या प्रकरणी आरोप आहेत. असे बरेच आरोप ह्या लोकांवरती झालेत, मात्र या काही प्रकरणात चौकशी केली जात नाही. फक्त सांगितलं जातं की यासाठी नेमली, यासाठी चौकशी करल. यासाठी काही करत नाही, यासाठी थकून गेलेली आहे चौकशी करून यासाठी काहीच करत नाही. संजय राऊतांनी सुद्धा आरोप केलेले आहेत की देवेंद्र फडणवीस आधी भ्रष्टाचार विरोधात चौकशी सुरू करायचे छापे घालत होते, परंतु आता मात्र त्यांना क्लीन चिट द्यायला लागलेले आहेत. राऊत यांच्या मते बघा, राज्यातल्या सर्वात भ्रष्ट
सर्व मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. आणि एसीपी फडणवीसांच्या आदेशाशिवाय कारवाई करत नाही, त्याच्यामुळे ह्या सगळ्या भ्रष्टाचारांवरती कसलीच कारवाई होत नाही असं संजय राऊत यांचं मत आहे. आणि प्रकल्पामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. आता मुंबई पुणे मिसिंग लिंक जो आहे बोगदा, त्या बोगद्याच्या प्रवेशद्वारावरतीच दरड कोसळली. असं सांगितलं जात होतं की आम्ही तिथं अशी टेक्नॉलॉजी वापरली की ती दरडच कोसळू शकत नाही, असं सांगितलं गेलेलं आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगितलं गेलं की हे चांगलं आम्ही बनवलंय, ह्याला काहीच होणार नाही, बाहेरची टेक्नॉलॉजी वापरली असं सांगितलं. मात्र ते सगळंच्या सगळं खाली पडले बागदुशा असं. आता फडणवीस यांनी ह्याबाबत आता उत्तर द्यायला हे लोक हुशार आहेत. त्यांनी सांगितलं नैसर्गिक नुकसान आहे, मग बोगद्यात पडलं तर त्याला काय करायचं, आपण नैसर्गिक नुकसानाला करणार काय, म्हणजे असं ओढवाओढवीची उत्तरं दिली जातात. पुन्हा ULC घोटाळा आहे, माजी DGP संजय पांडे यांच्यावरती आरोप आहे. त्याचबरोबर फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघं बी ULC घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये आहेत. मात्र त्याची सुद्धा चौकशी केली गेलेली नाही. आता संजय राऊत असतील किंवा इतर लोक असतील हे वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात, मात्र हे सरकार चौकशाच करत नाही. त्याच्यामुळे भ्रष्टाचार केलाय का नाही हे सिद्ध कसं होणार, म्हणजे चौकशीच करायची नाही, आपल्या आपल्या माणसांना पाठीशी घालायचं, फक्त काम करायचं. आणि भारतीय जनता पक्षाचे एक मंत्री सुद्धा म्हणले होते की आमच्याकडं राजीनामे घेतले जात नाहीत, आम्ही काही काँग्रेस नाही राजीनामे घ्यायला. म्हणजे तुम्ही किती भ्रष्टाचार करा, तुमचा राजीनामा घेतला जात नाही, तुमच्यावरती कारवाई केली जात नाही. म्हणजे हे एवढं भयान शासन हे नरेंद्र मोदी चालवत आहेत. आणि आता लोकांना असंच वाटायला लागलेलं आहे की हे जे सरकार आहे राज्यातलं आणि केंद्रातलं फार भ्रष्टाचार आहे. महाराष्ट्रातलं सुद्धा जे लोकांना वाटत होतं विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांची जी भाषा होती, देवेंद्र फडणवीसांचं जे वागणं होतं विरोधी पक्षात असताना, अभ्यासवृत्ती, अभ्यास करून उत्तरे द्यायची, ती मात्र आता राहिलेली नाही. देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आता उत्तर देणं कठीण झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस विरोधकामध्येच चांगले दिसतात, विरोधी पक्षामध्ये. विरोधी पक्षात असल्यावरती ते प्रश्न उपस्थित करतात, मात्र सत्तेत असल्यावरती ते सगळं झाकून नेतात. अगदी तो जयकुमार गोरेंचा भ्रष्टाचार असू देत, किंवा संजय राठोडांचा भ्रष्टाचार असू दे, किंवा संजय शिरसाटाचा असू दे, किंवा दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे यांचा MSRDC मधला 10,000 कोटींचा घोटाळा असू दे, हे सगळे घोटाळे हे देवेंद्र फडणवीस झाकून नेतात आणि सगळ्यांना समाटून नेतात. त्यामुळे या देशातली आणि या राज्यातली भ्रष्टाचाराची चौकशी कधीच होणार नाही आणि यांना दोषी कधीच ठरवलं जाणार नाही. मात्र जेव्हा सरकार बदलेल किंवा ह्यांना काय गरज पडेल तेव्हाच या सगळ्या फायली बाहेर निघतील आणि यांच्यावरती कारवाई होईल, असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कराळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.